भाजपचे आमदार अतुल भातखळकर आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काल रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्यात 2 तास बैठक झाली. महायुती म्हणूनच निवडणुका लढवण्यावरती शिक्कामोर्तब होतोय. या निर्णयाचं कशा पद्धतीने स्वागत करणार आहात? नाही, हा निर्णय आधीच झालेला होता. फक्त त्याच्यावर एका अर्थाने शिक्कामोर्तब आज आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलं. आणि त्यामुळे 29 महापालिका असतील, जिल्हा परिषदा असतील, या भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत. आणि सर्वच्या सर्व ठिकाणी महायुतीचा प्रचंड मोठा विजय होणार आहे. उद्धव ठाकरे अमित शहांचा ॲनाकोंडा म्हणून उल्लेख करतात, तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नेत्यांवर टीका करतात की ते विषारी आहेत, ॲनाकोंडाला चावायला निघाले. असं आहे, उद्धव ठाकरे वाटेल ते बरळतात. त्यांना जनमताचा काडीत काही पाठिंबा नाही. आणि म्हणून मी मागेच सांगितलं होतं की उद्धव ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीची गरज आहे. त्यामुळे अमित शहांना ॲनाकोंडा काय म्हणायचं, अरे तुर्वे भाषेत काय बोलायचं, इतकी खालची पातळी त्यांनी गाठलेली आहे. पण परत असं आहे, गरज पडेल तेव्हा ते लोटांगण घालायला सो मोकळे आहेत. याच नागपुरात त्यांनी येऊन माननीय देवेंद्रजींना नागपूरवरचा कलंक असं म्हटलं होतं. आणि याच नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये विधानसभेनंतरच्या येऊन भेटले. ज्याला आपण 6 महिन्यापूर्वी कलंक म्हटलं त्यालाच ते येऊन भेटले आणि त्यांचं स्वागत केलं. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हे बोनलेस वंडर आहे, त्यांना कणाच नाही आहे कुठला. त्यामुळे ते कसेही वळू शकतात. त्यामुळे त्यांच्या विधानांकडे काडीत काही लक्ष द्यायची गरज नाही. नक्कीच लोकायुक्त बिलाबाबत अण्णा हजारे आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी पत्रसुद्धा लिहिलं आहे मुख्यमंत्र्यांना आणि उपोषणाच्या भूमिकेवर पण ठाम आहेत. नाही, अण्णा हजारे आमच्या सर्वांच्या दृष्टीने एक अत्यंत चांगलं तपस्वी असं व्यक्तिमत्व आहे. त्यांचे जे काही या संदर्भातल्या शंका कुशंका असतील त्याच्या बाबतीतली चर्चा सरकार करेल आणि त्यांचं शंकांचं समाधान करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. महायुती म्हणून महानगरपालिका निवडणुका देखील लढवल्या जाणार आहेत, पण यामध्ये NCPचं स्थान काय असा सवाल सुद्धा उपस्थित केला जातोय. नवाब मलिक यांच्याबाबतची जी भाजपची भूमिका होती ती आता मवाळ झाली असं म्हणावं, कारण महायुतीमध्ये लढण्याचा जर निर्धार झाला आहे तर मग नवाब मलिक बाबत पत्र दिलं होतं मागच्या वर्षी देवेंद्र फडणवीस यांनी. मग त्याचं काय झालं असा सवाल सुद्धा उपस्थित होतो. हे बघा, महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, परंतु मुंबईपुरतं आम्ही कुठलीही जागांची बोलणी नवाब मलिकांच्याकडनं जर का होणार असतील तर आम्ही त्यात सहभागी होणार नाही. हे आमची भूमिका स्पष्ट आणि स्वच्छ आहे. बाकी ज्या ज्या ठिकाणी महायुती करणं शक्य आहे त्या सर्व ठिकाणी आम्ही महायुती करणार आहोत. नक्कीच महायुती केल्यामुळे किती जागा जिंकता येतील, कारण 150 जागांचे टार्गेट घेऊन महायुती चालले असं पण बोललं जातं. हे बघा, आत्ता जे प्रारंभिक अंदाज आम्हाला मिळत आहेत आणि आम्ही ग्राउंडवर काम करणारे लोक आहोत, त्यातून आम्हाला जे काही फिलिंग येतं आहे त्याच्यावरनं हे स्पष्ट आहे की मुंबईची जनता ही माननीय नरेंद्र मोदीजींच्या आणि माननीय देवेंद्रजींच्या विकास कामावर आणि त्यांच्या कामावर प्रचंड खुश आहे. आणि त्यामुळे महायुती ही 250 जागा या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत जिंकेल असा ठाम विश्वास आम्हाला आहे. आणि यामध्ये भाजपच्या किती जागा जिंकलेल्या असतील आणि महापौर मग कोण होईल हा सुद्धा सवाल आहे. आम्ही आत्ता महायुती म्हणून लढतो आणि त्यामुळे महायुती म्हणून आम्हाला लढायचं आहे. जे नगरसेवक निवडून येतील ते महायुतीचे म्हणून असतील. तुम्ही जो प्रश्न विचारला आहे त्या संदर्भाने आम्ही आत्ता विचार करतच नाही आहोत. आता आम्ही जागा वाटप, महायुती आणि जिंकणं एवढंच आमचं काम आहे. नक्कीच सुधीरभाऊ मुनगंटीवार म्हणतात की अधिवेशन हिवाळी आहे आणि त्यामुळे ते विदर्भामध्ये आहे आणि विदर्भामध्ये येऊन विदर्भावरती अन्याय करू नका, भले हुरडा खाऊन जा पण विदर्भावर अन्याय करू नका. बघा, सुधीरभाऊ मुनगंटीवार आमचे ज्येष्ठ नेते आहेत, माजी प्रदेश अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्याच्यावर भाष्य करण्याइतकं मी अजून मोठा झालेलो नाही. नाशिकमध्ये ज्या पद्धतीनं मंदिरांना नोटिसेस बजावण्यात आलेल्या आहेत, अनेक साधू महंत नाराज आहेत, त्यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे आणि चुकीचं हे सगळं सुरू आहे असं म्हणतात. या संदर्भात कुंभमेळ्याच्या तयारीकरता या सगळ्या गोष्टी असतील. त्या संदर्भात गिरीश महाजन जी आहेत आणि राज्य सरकार त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करेल, यातून मार्ग काढण्याचा 100% प्रयत्न करेल. शेवटचा प्रश्न आहे, आता आचारसंहिता लागणार आहेत, त्यामुळे महामंडळाचं काही वाटप केलं जाणार आहे का सरकारकडून? कारण बरेच आमदार आहेत ज्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे आपली भावना व्यक्त केलेली आहे की महामंडळाचं वाटप व्हावं, होणार आहे का? ते महामंडळांचं वाटप हा राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या अखत्यारीतला विषय आहे आणि त्यामुळे या संदर्भातली मला कुठलीही कल्पना नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.